तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून दरबार हॉलमध्ये स्वागत आहे आणि MPM's वर्ल्डमध्ये सुद्धा. तर मागच्या ब्लॉगमध्ये आपण दरबार हॉलपर्यंत आलेलो होतो आणि त्याच्या काही खास गोष्टी मला तुमच्यासोबत शेअर करायच्या होत्या, म्हणून आपण हा ब्लॉग न्यूली स्टार्ट केलेला आहे. ओ मारा मिठोडा में बाण भगाया विनाश, मारा परदेसी में बाण भगाया विनाश, मारा मुठिया में बाण भगाया विनाश, मारा परदेसी में बाण भगाया विनाश. अरे ओळखी अरे बावडलेली कोण है, अरे ओळख. ज्यावेळेस पेंटिंग काढले होते त्यावेळेस तिकडे ब्रश वगैरे असे काही साहित्य नव्हते, त्यामुळे त्यांनी ब्रश म्हणून काय काय वापरलं आहे आणि कलर्स म्हणून काय काय वापरलं ते इथे आपल्याला सगळ्यांना म्युझियममध्ये बघायला ठेवलेलं आहे. इथे जेवढे पण पेंटिंग्स आहेत ते राईस पेपरवर काढले गेले होते, कारण राईस पेपर हा कधीच खराब होत नाही असं म्हणतात. आणि इथे जेवढे पण पेंटिंग्स आहेत त्याला जे काही कलर्स दिलेले आहेत ते सगळे नॅचरल कलर्स आहेत. काही पेंटिंगमध्ये जिथे गोल्डन वर्क तुम्हाला दिसतंय त्याच्यात रिअल गोल्डच्या पाण्याचा यूज केलेला आहे आणि जिथे पाणी वगैरे दाखवलं आहे तिकडे सिल्वरचा वापर केलेला आहे. ह्या कोणत्याही पेंटिंगमध्ये कोणत्याही प्रकारचे केमिकल्स वापरले गेले नाही आहेत आणि ह्या सगळ्या पेंटिंगमध्ये त्यांची जीवनशैली दाखवली गेली. तर ह्या पेंटिंग्स बघून तुम्हाला कसं वाटलं आणि काय वाटलं ते नक्की कमेंट करून सांगा. आणि ज्यांना कुणाला पेंटिंगची आवड आहे त्यांनीसुद्धा आम्हाला कमेंट करायला विसरू नका. तर असेच सुंदर सुंदर पेंटिंग्स एन्जॉय करत आपण पुढे जात होतो आणि आता आपण जाणार होतो जोधपूरच्या टेक्स्टाईल हॉलमध्ये, जिथे टेंटला कोणतं कापड वापरलं जायचं आणि राजा महाराजांचे कपडे कोणत्या कपड्यांपासून आणि कसे बनवले जायचे ते बघायला. तर इथे एवढी मोठी लाईन होती, तर ते आपण वरती चढत चढत आलेलो आहोत. तर आता आपण हॉलमध्ये एंटर झालेलो आहोत आणि असं काहीसा हॉल आहे तो. आणि आता आपण बघायला चाललेलो आहोत की राजा जेव्हा शिकारीला किंवा युद्धाला जायचा तेव्हा त्यांना तंबू म्हणजे टेंट बांधावे लागायचे आणि त्यासाठी वापरलेला जो कपडा आहे तो इथे ठेवलेला आहे, ज्याच्यातून उन्हाच्या दिवसात हवा पास होण्यासाठी तो छानपैकी डिझाईनमध्ये पेंटिंग किंवा जरदोसी वर्क करून तयार केलेला असायचा. तर आपण आता राजाचा सुंदरसा गोल्डनी वर्क केलेला हा गाऊन बघतोय. त्याला चौगा असं त्यांच्या भाषेत म्हणतात आणि त्याला आपल्या मराठी भाषेत अंगरखा असं नाव आहे. तर आता आपण आलेलो आहोत शीश महलमध्ये. हे शीश महल राजा अजित सिंग यांचं बेडरूम म्हणून बनवलं गेलं होतं, पण नंतर ते पूजाघर किंवा मेडिटेशन रूम म्हणून यूज केलं गेलं. आणि त्याचमुळे तुम्ही जेव्हा भिंतीवर बघाल तेव्हा वेगवेगळे देवी देवतांचे फोटो तुम्हाला दिसतील आणि टॉप टू बॉटम वेगवेगळ्या रंगीबिरंगी मिरर्सनी ह्या रूमला मस्तपैकी सजवलं गेलं आहे. तर जेव्हा शीश महलमध्ये दिवे किंवा कॅन्डल्स लावले जायचे आधी, तेव्हा ही पूर्ण रूम कलरफुल लाईट्सने शाईन करायची. तर अतिशय सुंदर शीश महल बघून झाल्यानंतर आता आपण त्यांच्या पोशाखांना बघायला जाणार आहोत. तर सगळ्यात अगोदर आपल्याला समोर काही कपडे दिसत आहेत, तर ते आहेत राजा महाराजांचे सूट आणि जो छोटा सूट आहे तो प्रिन्सचा असायचा. आणि पुढे आपण गेल्यानंतर राणीचेही आउटफिट्स आपल्याला बघायला भेटतील, ज्याच्यावर पूर्ण गोल्डचं वर्क आहे.
ज्याला आजकाल आपण आरी वर्क म्हणतो, तर ते पूर्ण आरी वर्क गोल्ड आणि सिल्वरनी केलं गेलं आहे. तर राजा राणीचे आणि त्यांच्या मुलांचे गोल्ड आणि सिल्वरनी बनवलेले पोशाख तुम्हाला कसे वाटले ते कमेंट करून सांगा. आणि त्यानंतर मी तुम्हाला घेऊन जाणार आहे ह्या फोर्टच्या सगळ्यात सुंदर महलमध्ये. त्याचं नाव आहे फूल महल. त्याला पॅलेस ऑफ फ्लावर्स असं म्हणतात. तर हा महल राजा अभय सिंग यांनी मनोरंजनासाठी बनवला होता. तर समोर जी आपल्याला खुर्ची दिसते आहे त्याच्यावर राजा बसायचा आणि त्याची आवडती नर्तकी तिथे तासनतास राजाच्या मनोरंजनासाठी तिथे नृत्य करायच्या. तसेच बाजूला संगीतकार संगीत वाजवून दाखवायचे आणि कवी त्यांच्या कविता ऐकवत राजाला मनोरंजन करायचे. तर हा महल बनवताना इथे प्युअर गोल्डचा वापर केला गेला आहे आणि त्याचमुळे याची सुंदरता अजून दिसत आहे. इथे तुम्हाला जेवढं पण ग्लासवर्क केलेलं दिसतंय ते त्या काळात बेल्जियमवरून हे ग्लासेस मागवले गेले होते. तर चला आता मी तुम्हाला ह्या फोर्टच्या सगळ्यात वरच्या भागात नेते, जिथे आर्मरी सेक्शन बनवला गेला आहे, जिथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या तलवारी, सुरक्षा कवच आणि कमरेत लपवल्या जाणाऱ्या कटारी दिसतील. तसंच तुम्हाला इकडे वेगवेगळ्या प्रकारच्या गन्स, भाले, शिकारीला जे त्यांनी यूज केल्या होत्या त्या आणि कुऱ्हाड पण बघायला भेटतील. तर आर्मरी सेक्शन बघून झाल्यानंतर जोधपूर सिटी या फोर्टवरून कशी दिसते आणि त्याचे काही फॅक्ट्स मी तुम्हाला इथून सांगते. तर जेव्हा या फोर्टवरून आपली नजर जोधपूर सिटीवर जाते तेव्हा आपल्याला लक्षात येतं की वरून खूप घरं आहेत जी ब्ल्यू आपल्याला दिसतात आणि त्याच्या मागे काही रिझन आहे. ते म्हणजे हा फोर्ट जेव्हा राव जोधा बनवत होते तेव्हा बरेचसे ब्राह्मणांनी त्यांना हेल्प केली होती, काही नॉलेजेबल थॉट्स त्यांच्यासोबत शेअर केल्या होत्या आणि त्याचमुळे राव जोधांनी ब्राह्मण समाज डिफरंटली दर्शवण्यासाठी त्यांचे हाऊसेस ब्ल्यूमध्ये पेंट केले होते. आणि त्याला 2 सायंटिफिक रिझनसुद्धा आहेत. पहिलं म्हणजे ब्ल्यू कलर समर सीझनमध्ये घर कूल ठेवण्यासाठी मदत करायचा आणि दुसरं म्हणजे हा कलर इन्सेक्ट रेपेलंट म्हणून पण यूज व्हायचा. तर आता आपण महल बघत अजून एका सुंदर महलमध्ये येऊन पोचलेलो आहोत, ज्याचं नाव आहे तखत विलास. हा महल राजा तखत सिंग यांनी त्यांचं पर्सनल बेडरूम म्हणून बनवलं गेलं होतं. तर तखत विलास बघून झाल्यानंतर आता आपण परत खाली जायला निघतो आणि तिथून परत एकदा आपल्याला पूर्ण जोधपूर सिटी बघायला भेटते. तर हा सुंदर मेहरानगड फोर्ट आपण नेहमीच बॉलिवूड सीन्समध्ये बघितलेला आहे. तर ह्या फोर्टमध्ये बॉलिवूड तसेच हॉलिवूड सीन्ससुद्धा खूप शूट झालेले आहेत. तर त्या मूवीजचं मी तुम्हाला नाव सांगते. पहिला हम साथ साथ है, तेरे नाम, आवारापन, ठग हिंदुस्तान, शुद्ध देसी रोमॅन्स आणि हॉलिवूडचं एक नाव सांगते, द डार्क नाईट रायझेस. तर असे कोणकोणते अजून मूवीज आहेत ते मला तुम्ही कमेंट करून सांगा. तर चला आता आपण आलेलो आहोत झाकी महलमध्ये. ह्याला पॅलेस ऑफ ग्लिम्स असं म्हटलं गेलं आहे. तर जेव्हा या फोर्टमध्ये कोणत्याही लहान बाळाचा जन्म व्हायचा तेव्हा राजा वेगवेगळ्या प्रकारचे पाळणे त्यांच्यासाठी हाताने जे चालतील तसे बनवून घ्यायचा आणि ते इथे आपल्याला बघायला भेटतील. इथे खूप वेगवेगळ्या प्रकारचे पाळणे आहेत. तर इथे आपण जे काही पाळणे बघतोय ते प्युअर गोल्ड आणि सिल्वरनी सुद्धा बनवले गेलेले आहेत आणि तेही खूप सुंदर सुंदर डिझाईनमध्ये आपल्याला बघायला भेटतील. सो आता जो पाळणा मी तुम्हाला दाखवणार आहे तो त्या काळातला सर्वात खास पाळणा आहे, कारण तो इलेक्ट्रिक पाळणा आहे. त्याचमुळे मी बाकीचे पाळणे दाखवताना तुम्हाला हे पाळणे सगळे हाताने चालवण्याचे आहेत असं मेन्शन केलं होतं, कारण त्यावेळेस इलेक्ट्रिसिटीवर हा पहिलाच पाळणा निघाला होता.
तर आता आपण आलेलो आहोत होली कोर्टमध्ये. तर इथे राणी आणि त्यांच्या दासी होळी खेळायच्या, त्याचमुळे ह्या कोर्टला होली कोर्ट असं म्हटलं जातं. तर ह्या कोर्टमध्ये कोणत्याही पुरुषाला यायची अनुमती नव्हती त्या काळात, आणि मध्ये जो प्लॅटफॉर्म आपण बघतोय स्क्वेअरमध्ये, तो पूजेसाठी बनवला गेला होता. तर आता आपण आलेलो आहोत क्राफ्ट बाजारमध्ये, जिथे भरपूर सारे राजस्थानी आयटम्स आणि क्लोथिंग आपल्याला बघायला भेटते, आणि इथे आपण शॉपिंग पण करू शकतो या सगळ्या राजस्थानी गोष्टी. तर इथे आपल्याला राजस्थानी टेम्पल बघायला भेटतात. इथे 2-3 प्रकारचे राजस्थानी रूपात आपलेच देव आहेत. जसं मी अगोदर तुम्हाला गंगौर माताबद्दल सांगितलं होतं, आणि कृष्णची मूर्तीसुद्धा राजस्थानी पद्धतीने सजवली आहे. त्याचे टेम्पल्स आहेत, बट इथे कॅमेरा अलाउड नाही आहे. तर राजस्थानी देवी देवतांचं दर्शन घेत आपण सुंदरशा अशा गार्डनमध्ये येऊन पोचलेलो आहोत, आणि बाजूला ह्या आपल्याला रूम्स दिसतात, आणि त्याच्या बाजूला आपली नजर जाते ह्या मोठ्या कढाईवर. तर ह्या त्या काळात जेवणासाठी वापरल्या जात होत्या. तर ह्या जायंट वोक्स बघून झाल्यानंतर मी तुम्हाला खाली असलेल्या रूम्सबद्दल सांगते. तर त्या अगोदरच्या जमान्यात जे कोणी तोफा चालवत असायचे त्यांच्यासाठी ह्या रूम्स तयार केल्या गेल्या होत्या. प्रत्येक रूमच्या वरती एक तोफ आहे, आणि त्या सगळ्यांबद्दल मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगणार आहे. तर त्यासाठी तुम्ही तुमची काळजी घ्या आणि नेक्स्ट ब्लॉगची वाट बघा. तोपर्यंत बाय आणि टेक केअर.